महाराष्ट्र एटीएसने पुणे शहरात धडक कारवाई करत टेरर फंडिंग नेटवर्कशी संबंधित 18 जणांना ताब्यात घेतले आहे। या कारवाईमुळे दहशतवादी नेटवर्कमध्ये केवळ गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोकच नव्हे तर उच्च शिक्षित व्यक्ती, आयटी अभियंते, बँक कर्मचारी आणि ठेकेदार यांसारख्या समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींचाही सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे। या खुलाशामुळे पुणे शहराच्या सुरक्षिततेबाबत नागरिकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे। या संपूर्ण प्रकरणाच्या तपासाची सुरुवात 2023 मध्ये कोथरूड परिसरात घडलेल्या एका बाईक चोरीच्या घटनेतून झाली होती। त्या प्रकरणातील काही आरोपींच्या चौकशीतून हडपसर येथील नोबेल हॉस्पिटलमध्ये कार्यरत एका डॉक्टरचे नाव समोर आले आहे। या डॉक्टरचे थेट संबंध काही दहशतवादी संघटनांशी जोडलेले असल्याचे तपासात उघड झाले। या माहितीच्या आधारावर एटीएसने कोंढवा परिसरातील नेटवर्कचा उलगडा केला, जिथून अनेक व्यक्ती या डॉक्टरच्या संपर्कात असल्याचे स्पष्ट झाले। टेरर फंडिंगसाठी काम करणाऱ्या या संपूर्ण नेटवर्कवर एटीएसने तब्बल 1 वर्ष गुप्तपणे नजर ठेवली होती। या काळात तपास यंत्रणांनी निधी संकलनाचे व्यवहार, बँक व्यवहार, डिजिटल पुरावे आणि सोशल मीडियावरील संवाद यांचा सखोल तपास केला। या तपासामुळे नेटवर्कचे राज्याबाहेरील आणि परदेशी घटकांशी असलेले संबंध समजण्यास महत्त्वपूर्ण मदत मिळाली।